धडा 1. इतिहास लेखन. पाश्चात्य परंपरा. मित्रांनो, तुम्ही जेव्हा प्रयोगशाळेत विज्ञानाचे प्रयोग करता तेव्हा प्रत्यक्ष निरीक्षण करून मागे सिद्ध झालेले विज्ञानाचे नियम तुम्ही पुन्हा पुन्हा सिद्ध करत असता. परंतु इतिहास संशोधनामध्ये अशा प्रकारे प्रयोग व निरीक्षण करणे शक्य नसते, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात आणि त्या घटनांचे निरीक्षण करायला आपण तेथे उपस्थित नसतो. शिवाय प्रयोगशाळेत त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. मग ऐतिहासिक घटनांचे संशोधन कसे केले जाते, त्याची काय पद्धत आहे? गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेत इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो आणि ही अखंड प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ, एखादा शिलालेख सापडतो व त्याचा अभ्यास करून एखादा नवीन ऐतिहासिक पैलू उजेडात येतो. शिलालेख. आता लक्षात आले का? म्हणजे थोडक्यात ऐतिहासिक संशोधन करताना लिखित किंवा आकृत्यांच्या रूपाने उपलब्ध असलेले त्या काळातील दस्तऐवज घेऊन त्याचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, त्यातील अक्षरवटिका, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाच्या किंवा दगडाच्या निर्मितीचा काळ, कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा, जसे आपण शिक्का वापरतो तसे. हे करताना ती लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. ऐतिहासिक घटनांचे संशोधन केल्यामुळे आपल्याला इतिहास माहीत व्हायला लागतो. या सर्व संशोधनात पुढील संस्था व ज्ञानशाखा सहाय्य करतात: पुरातत्व, अभिलेखागार, हस्तिलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी. इतिहास लेखनाची परंपरा. इतिहास लेखन करताना इतिहासकार एक ठराविक दृष्टिकोन ठेवून निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करतात आणि त्यामधून त्यांना वाचकांपर्यंत काही गोष्टी पोचवायच्या असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, प्राचीन संस्कृतींमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. पण भूतकाळाची जाणीव व जिज्ञासेपोटी त्यांनी वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या, पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यासारखी माध्यमे वापरली. आधुनिक इतिहास लेखनात यांचा परंपरा म्हणून उपयोग केला जातो. कृती. फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेखाची माहिती मिळवा व त्याचे वर्गात सादरीकरण करा. आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. आता एक गंमत पहा. आपण इतिहासाला इंग्रजीमध्ये हिस्ट्री म्हणतो. हा हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. आधुनिक इतिहास लेखनाची एकूण 4 वैशिष्ट्ये मानली जातात. 1. शास्त्रशुद्ध पद्धत. यात योग्य प्रश्नांची मांडणी करून सुरुवात होते. 2. हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजे भूतकाळातील मानवी समाजातील सदस्यांनी केलेल्या कृती संबंधित असतात. येथे दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकथांशी ह्या कृती जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. 3. इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. 4. भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येईल असे अनेक विचारवंतांना जाणू लागले होते. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि त्यासंबंधी तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. त्यामुळे युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन होऊ लागले आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिगेन विद्यापीठाची स्थापना झाली
व या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. स्त्रीवादी इतिहास लेखन. सिमॉन द बोव्हार या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करून स्त्रियांचा समावेश केला. म्हणजे त्यांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, त्यांचे कौटुंबिक आयुष्य अशा विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला. ॲनल्स प्रणाली. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते, कारण 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी ही एक चाकोरी बाहेरील इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. पूर्वी इतिहासाचा अभ्यास बराचसा राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित होता. या प्रणालीमध्ये तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. महत्त्वाचे विचारवंत. आता हा तक्ता पहा. नाव रेने देकार्त, फ्रेंच तत्वज्ञ. काळ 1596 ते 1650. विचार इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. ग्रंथ डिस्कोर्स ऑन द मेथड. महत्वाचे, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये असा महत्वाचा नियम मांडला. 2. नाव व्हॉल्टेअर, फ्रेंच तत्वज्ञ. काळ 1694 ते 1778. विचार इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. महत्वाचे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. नाव जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल, जर्मन तत्वज्ञ. काळ 1770 ते 1831. विचार इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते. ग्रंथ एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस, रिझन इन हिस्ट्री. महत्वाचे, त्याच्या विचारांमुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्वज्ञांची खात्री पटली. नाव लिओपॉल्ड व्हॉन रंके, जर्मन तत्वज्ञ. काळ 1795 ते 1886. विचार मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे आणि त्यासाठी ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्याने सांगितले. ग्रंथ दी थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. महत्वाचे, इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. नाव कार्ल मार्क्स. काळ 1818 ते 1883. विचार इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. तो वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो. ग्रंथ दास कॅपिटल. महत्वाचे, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. नाव मायकेल फुको, फ्रेंच तत्वज्ञ. काळ 1926 ते 1984. विचार इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. ग्रंथ आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. महत्वाचे, फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला
म्हणून त्यांनी या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.